आणि अखेर विफा चक्रीवादळानं दक्षिण आशियामध्ये बळी घेतलेच। व्हिएतनामच्या दिशेने घोंगावत येणाऱ्या या विफा चक्रीवादळात एक प्रवासी बोट अडकली आणि उलटली। यात सुमारे 38 जणांचा मृत्यू झालाय। हा लॉन्ग बे या व्हिएतनामच्या कॉंग निन प्रांतातल्या किनारी प्रदेशाजवळ ही दुर्घटना घडली। 18 जुलैपासून हे चक्रीवादळ दक्षिण चीन समुद्रात सक्रिय झालंय। 22 जुलै दरम्यान हे वादळ जमिनीवर धडकणार आहे। मात्र त्याआधीच या वादळानं दक्षिण आशियाई देशांमध्ये विध्वंस घडवायला सुरुवात केली आहे। व्हिएतनाम, थायलंड आणि फिलिपाईन्स हे देश सध्या विफा चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले। सर्वाधिक फटका व्हिएतनामला बसतोय। अशातच शनिवारी उत्तर व्हिएतनाममधील कांग निन प्रांतातील हा लॉन्ग बे या किनारी प्रदेशाजवळ बोटीचा अपघात झाला। वादळाच्या तडाख्यात सापडलेली ही प्रवासी बोट उलटली आणि त्यात 38 प्रवाशांचा मृत्यू झाला। ही बोट किनाऱ्याकडे येत असतानाच अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्याच्या कचाट्यात सापडली। या बोटीवर सुमारे 53 जण होते। त्यातील 48 जण पर्यटक होते तर 5 जण क्रू मेंबर्स होते। सारे व्हिएतनामचेच रहिवासी होते। बोट कलंडू लागताच कांग निन प्रांतातील स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केलं। त्यातून सुमारे 12 जणांना वाचवण्यात यश आलं, मात्र एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। रविवारी देखील शोधकार्य सुरूच ठेवण्यात आलं। दरम्यान नेमकं काय घडलं हे दुर्घटनेत बचावलेल्या पर्यटकांना सांगितलं। क्षणार्धात सगळं संपलं। बोट उलटायला 1 मिनिटही लागला नाही। सुमारे 15 मिनिटं धुवाधार पाऊस पडत होता। त्यानंतर बोट खूप जोरात हलू लागली। टेबल, खुर्च्या सगळं काही इकडे तिकडे सरकू लागलं आणि काही सेकंदामध्येच बोट उलटली। पाणी आत शिरलं आणि त्यानंतर मला काहीच कळेनासं झालं। मी श्वास घेण्याचा प्रयत्न करत होतो। मी जोरात श्वास घेतला आणि खाली गेलो। मी किरणाचा प्रकाश पाहिला आणि त्या दिशेने पोहत राहिलो। कसाबसा उलटलेल्या बोटीवर चढलो आणि मला मदत मिळाली। तुआन हा विद्यापीठातील आपल्या मित्रांसह हालोंग बेवर फिरण्यासाठी गेला होता। तेव्हा ते सारे वादळाच्या तडाख्यात सापडले। मित्रांपैकी ते तिघेच बचावलेत। तुआनला किरकोळ जखमा झाल्यात, मात्र त्याचा एक मित्र गंभीर जखमी आहे। व्हिएतनामला विफा चक्रीवादळानं जोरदार तडाखा दिलाय। अद्याप वादळ जमिनीवर धडकलेलंही नाही, त्याआधीच विफानं आपलं रौद्ररूप दाखवलंय। 22 जुलैपर्यंत व्हिएतनामच्या उत्तर परिसरात हे चक्रीवादळ जमिनीवर धडकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मात्र या वादळामुळे वारे ताशी 99 ते 120 किलोमीटर वेगानं वाहत आहेत। त्यामुळे या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे आत्तापासूनच व्हिएतनाम आणि शेजारील देशांमध्ये हाहाकार उडवून दिलाय। व्हिएतनामच्या कृषी आणि पर्यावरण मंत्रालयानं तातडीनं आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातली बैठक बोलावली होती। यंदा व्हिएतनाममध्ये धडकणारे हे तिसरं भीषण वादळ आहे असं सांगितलं जातंय। विफामुळे आणखी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलेला आहे। 19 जुलैपासूनच या वादळाचा जमिनीकडील वेग वाढलाय। पूर्व समुद्रातून हे वादळ देशात प्रवेश करेल। हे श्रेणी 3चं वादळ म्हणून जाहीर करण्यात आलंय। 20 जुलैपर्यंत पावसासह वादळ आणि विजांचा कडकडाटही अनुभवावा लागेल असा इशारा हवामान विभागानं दिलाय। 21 ते 24 जुलै दरम्यान उत्तर व्हिएतनामसह उत्तर मध्य किनारी भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। साधारणपणे 200 ते 350 मिलीमीटर पाऊस पडेल असाही अंदाज आहे। तर काही ठिकाणी हे प्रमाण 500 ते 600 मिलीमीटरवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। जर चीनच्या किनारी भागाकडे हे वादळ सरकलं तर व्हिएतनामवरील या वादळाचा परिणाम कमी होऊ शकतो। मात्र तोपर्यंत व्हिएतनाम आणि इतर बेट राष्ट्रांना या विफाचा धोका आहेच। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।